काँग्रेसने आता कळस गाठलाय। गरीब कष्टकरी बहिणींच्या खात्यात येणारे पैसे यांना जर सरकारी लाच वाटत असतील ना, तर यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल। मला जेव्हापासून लाडकी बहीण योजना देवाभाऊंनी आणली तेव्हापासूनच खरं तर या काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या पोटात दुखत होतं। लाडक्या बहिणींनो, जेव्हा ही लाडकी बहीण योजना आली ना, तेव्हा हेच काँग्रेसवाले आणि विरोधक योजना रद्द करा म्हणून कोर्टात गेलेले। आणि यांनी आतापर्यंत काय दिलं हो लाडक्या बहिणींना? अहो, सत्ता असताना महिलांना ना सुरक्षा ना सन्मान यांना देता आला। गाव असो की शहरातल्या वाड्या वस्तीत राहणाऱ्या बहिणींसाठी साधे संडास यांना बांधून देता आले नाहीत। आणि आज लाडक्या बहिणींना मिळणारा सन्मान यांना बोचतोय। निवडणूक लागली म्हणून लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवायचा म्हणजे थेट बहिणींच्या पोटावर लात मारायचा काँग्रेसचा डाव आहे। ज्यांनी आयुष्यभर महिलांना फसवलं त्यांची आज बहिणीच्या सन्मानाची भाषा करायची केविलवाणी धडपड सुरू आहे। महाराष्ट्राच्या बहिणी काँग्रेसचा हा घाणेरडा खेळ आणि त्यांची नियत चांगलीच ओळखतात। आणि या लाडक्या बहिणी, राज्यातल्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांनी केलेल्या अपमानाचा बदला 15 तारखेला नक्की घेतील, मला विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।